नमस्ते विद्यार्थिनींनो, आज आपण जीवन कौशल्य या घटकावर या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करणार आहोत. तर जीवन कौशल्य यामध्ये आपण पाहू शकतो की शिक्षण म्हणजे जीवन असे शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं जातं. पहा, कारण जीवन जगण्यासाठी लागणारी विविध कौशल्य आपण शिक्षणामधून प्राप्त करत असतो. आणि शिक्षणाकडून खरी अपेक्षा काय असते, तर आजचा जे काही आपल्याला आवश्यक आहे ते सगळं आपण जीवन जगण्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी आपण शिक्षणातून मिळवू शकू, अशा पद्धतीच्या अपेक्षा आपण शिक्षणाकडून व्यक्त करत असतो किंवा शिक्षणाकडून धरत असतो. परंतु आजच्या शिक्षणाचा विचार केला तर परिस्थिती वेगळी दिसते आपल्याला. पहा, तर भारतीय शिक्षणाबद्दल थोर समाजसुधारक विनोबा भावे यांनी एक विचार व्यक्त केलेले आहेत. ते म्हणतात की भारतीय विद्यार्थी ज्यावेळेस शिक्षण घेत असतो त्यावेळेस तो जीवन जगत नाही. विनोबा भावे काय म्हणतात, तर भारतीय विद्यार्थी ज्यावेळेस शिक्षण घेत असतो त्यावेळेस तो जीवन जगत नाही, आणि ज्यावेळेस तो जीवन जगण्यास प्रारंभ करतो त्यावेळेस त्याचे शिक्षण संपलेले असते, अशा पद्धतीचं वक्तव्य विनोबा भावे यांनी केलेलं आहे. म्हणजेच काय, पहा, जीवन आणि शिक्षण यांचा कुठेही संबंध येत नाही. विनोबाजींचे हे विचार आजच्या भारतीय शिक्षण पद्धतीला लागू पडतात, तंतोतंत लागू पडतात. जीवनातील अपयश, नैराश्य यामध्ये विद्यार्थी वाढत जाणाऱ्या ज्या आत्महत्या आहेत त्या आत्महत्या, व्यसनाधीनता यांच्यामध्ये वाढत जाणारी हिंसक प्रवृत्ती इत्यादी समस्यांचे उगमस्थान आज राबवण्यात येणाऱ्या दोषपूर्ण शिक्षण पद्धतीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याला चार चौघामध्ये स्वतःचे विचार मांडता येत नाही. पहा, नोकरीसाठी अर्ज करता येत नाही, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास नसतो, स्वतःची बलस्थाने त्यांना माहिती नसतात. त्याचबरोबर विद्यार्थी आजच्या शिक्षण पद्धतीतून घडवला जात नाही. ज्याच्याकडून फार मोठ्या बदलाची अपेक्षा आहे ती विद्यापीठे केवळ परीक्षा घेणे आणि पदव्या वाटप करणे या दोनच कामापुरती उरल्याचे दिसून येते. पहा, आज भारतीय उच्च शिक्षणामध्ये सर्व शिखर संस्था बरखास्त करून संपूर्ण देशासाठी काउन्सिल फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्चची स्थापना करण्याची शिफारस किंवा महाराष्ट्र राज्यात 10वीच्या परीक्षेला एटीकेटीचा पर्याय ठेवण्याचा निर्णय असो, या दोन्हीही निर्णय संपूर्ण शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी देणारे आहेत. पहा, आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 असेल, तो बदलत्या काळानुसार भारतीय शिक्षण पद्धतीत कराव्या लागणाऱ्या संभाव्य बदलावर भर देण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2009 पासून प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात 10 जीवन कौशल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबरीने आत्ताचं जे काही नवीन शैक्षणिक धोरण आहे, या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कुठेतरी आपल्याला जे काही रिसर्च आहे या रिसर्चसाठी निश्चितच काय केले, प्रोत्साहित केलेलं आहे. त्यासाठीची जे काही आराखडा आहे तो आराखडा मांडलेला आपल्याला नवीन जो काही आराखडा मांडलेला आहे त्यामध्ये दिसून येतो. तसं 2009मध्ये काय केलेलं आहे, तर अभ्यासक्रमामध्ये काय केलेलं आहे, 2009 पासून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये 10 जीवन कौशल्यांचा समावेश केलेला आहे. मग आता जीवन कौशल्य जे आहे ते जीवन कौशल्य म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आपल्याला सांगता येतो. पहा, दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या विविध समस्या व गरजांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या वर्तनात स्वीकारात्मक तसेच सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता म्हणजे जीवन कौशल्य. अशी जीवन कौशल्याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येते किंवा अर्थ त्याचा आपल्याला सांगता येतो. दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या विविध समस्या आणि गरजा प्रभावीपणे आपल्याला त्या गरजांना सामोरं जावायचं असतं, आणि विद्यार्थ्याला स्वतःच्या वर्तनामध्ये स्वीकारात्मक आणि सकारात्मक असा बदल घडवून आणण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला जीवन कौशल्य शिक्षण असं म्हटलं जातं. आता जीवन कौशल्य कोणती आहेत, ही 10 जीवन कौशल्य आपल्याला माहिती असावीत. आपण प्रत्येक जीवन कौशल्य आणि त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे ते पाहणार आहोत. तत्पूर्वी 10 जीवन कौशल्य कोणती आहेत ती आपण पाहूयात. पहा, पहिलं जीवन कौशल्य आहे स्वची जाणीव, दुसरं जीवन कौशल्य आहे समानुभूती, त्यानंतरचं तिसरं आहे समस्या निराकरण, 4 निर्णय क्षमता, 5 परिणामकारक संप्रेषण, 6 व्यक्तीमधला सहसंबंध, 7 सर्जनशील विचार, 8 चिकित्सक विचार, 9 भावनांचे समायोजन आणि 10 ताणतणावांचे समायोजन. अशा या 10 जीवन कौशल्याचा समावेश प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये 2009 पासून केलेला आहे.
आता जीवन कौशल्य शिक्षणाची उद्दिष्टे हे सुद्धा आपल्याला माहिती असणे पाहिजे. आता पहिलं उद्दिष्ट काय, तर विद्यार्थ्यांमध्ये स्वची जाणीव निर्माण करणे. पहिलंच उद्दिष्ट काय, विद्यार्थ्यांमध्ये स्वची जाणीव निर्माण करणे. विद्यार्थ्याने स्वतःला संपूर्णपणे ओळखणे, स्वतःची बलस्थाने, स्वतःच्या मर्यादा, त्यांच्या इच्छा, आवडीनिवडी, उणिवा इत्यादी विषयीची स्पष्ट जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे हे पहिलं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतरचं दुसरं उद्दिष्ट काय असणार आहे, तर जीवन कौशल्याच्या अनुषंगाने आपण उद्दिष्ट पाहतोय. दुसरं उद्दिष्ट आहे की समानानुभूती विकसित करणे. आता एखादी व्यक्ती ही आपणाशी निगडीत असो अथवा नसो, तिच्या ठिकाणी आपण आहोत असे विद्यार्थ्याने समजून तिच्या सुखदुःखाशी समरस होऊन तिला जाणून घेणं म्हणजे समानानुभूती होय. उदाहरणार्थ पहा, अनाथ मुलं असतील, अपंग मुलं असतील, गरीब विद्यार्थी जे असतील, या विद्यार्थ्यांशी वर्तन करताना आपण आपली जी काही वागणूक आहे ती नेहमी समानानुभूती असली पाहिजे. श्रीमंत विद्यार्थ्याशी जसा व्यवहार आपण करतो तसाच गरीब विद्यार्थ्याची सुद्धा आपण व्यवहार करणं आवश्यक आहे. म्हणजे समान वागणूक आपण दोघांना देणं आवश्यक आहे. या पद्धतीचं हे जीवन कौशल्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतरचं तिसरं जीवन कौशल्य आहे ते म्हणजे स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनवणे हे उद्दिष्ट आहे आणि कौशल्य आहे समस्या निराकरण. मग समस्या निराकरणाचं उद्दिष्ट काय सांगता येईल, तर विद्यार्थ्यांना स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम बनवणे. आता दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्यांसमोर जेव्हा समस्या येतात तेव्हा त्याने उपलब्ध असणाऱ्या ज्या काही उपाय आहेत त्या उपायांपैकी योग्य उपाय निवडणे, त्या अनुषंगाने कृती करणे आहे, यामध्ये काय आहे, अभिप्रेत असलेलं आपल्याला सांगता येतं. त्यानंतरचं तिसरं कौशल्य आहे निर्णय क्षमता. मग याचं उद्दिष्ट काय असणार, तर विद्यार्थ्यांमध्ये निर्णय क्षमता विकसित करणे. विद्यार्थ्यांना स्वतः समोर निर्माण होणाऱ्या अनेक समस्या असतात. त्या अनेक समोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. तेव्हा अनेक पर्यायांचा विचार करून समस्येचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी योग्य त्या पर्यायांची निवड करण्यास विद्यार्थ्यांना सक्षम बनवणं हे जीवन कौशल्य आपल्याला सांगतं. त्यानंतरचं पुढचं जीवन कौशल्य आहे परिणामकारक संप्रेषण. आता प्रभावी संप्रेषण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हे उद्दिष्ट या जीवन कौशल्याचं सांगता येतं. मग यामध्ये आपण विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, मित्रांमध्ये व समाजामध्ये वावरत असताना स्वतःच्या विचारांची शाब्दिक आणि अशाब्दिक पद्धतीने जी काही अभिव्यक्ती आहे ती करता आली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे, प्रभावी संप्रेषण कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित करणे गरजेचं आहे आणि हे जीवन कौशल्य या अनुषंगाने करताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचं सहावं जीवन कौशल्य आहे व्यक्तीमधला सहसंबंध. व्यक्तीमधला सहसंबंध कधी वाढीस लागेल, जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये सहकार्यात्मक भूमिका निर्माण होईल, एकमेकांना सहाय्य करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणजेच काय, तर सहकार्यात्मक वृत्ती निर्माण करणे हा या जीवन कौशल्याचं उद्दिष्ट आहे की व्यक्तीमधील सहसंबंध. विद्यार्थ्याला स्वतःच्या जीवनात त्याच्या वेगवेगळ्या सहकार्यांशी संबंध येतो. तो संबंध त्या ठिकाणी त्याला निकोप ठेवता आले पाहिजे. त्याला गट, समूह यामध्ये एकत्र काम करता आलं पाहिजे. त्यासाठी आपण त्याला सक्षम बनविणे आवश्यक आहे आणि तो सहसंबंध टिकून ठेवणे आवश्यक आहे. हेच जीवन कौशल्य आपल्याला त्या ठिकाणी सांगतं आहे. त्यानंतरचं सातवं जीवन कौशल्य आहे ते म्हणजे सर्जनशील विचार. विद्यार्थ्यांमधील जी काही सृजनशीलता आहे त्या सृजनशील विचार प्रक्रियेचा विकास करणे हे उद्दिष्ट आपल्याला या कौशल्याचं सांगता येतं. कारण विद्यार्थ्याला रूढ पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने जर आपण समस्येचा अभ्यास करायला शिकवला आणि समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी त्याला तयार केलं तर निश्चितच काय होईल, विद्यार्थ्याचा सृजनात्मक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होते आणि म्हणून हे जीवन कौशल्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर चिकित्सक विचार. आता चिकित्सक विचार जो आहे हा चिकित्सक विचार करण्याची जी काही क्षमता आहे त्या क्षमतेचा विकास करणे किंवा चिकित्सक विचार प्रक्रियेचा विकास करणे हे सुद्धा याचं उद्दिष्ट सांगता येतं. कारण विद्यार्थ्याला जी काही मिळालेली माहिती आहे किंवा त्या अनुषंगाने स्वतःच्या क्षमतानुसार विद्यार्थ्यांनी वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये सूक्ष्मपणे विश्लेषण आणि परीक्षण स्वतः करणे आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हे या 8व्या जीवन कौशल्याचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला सांगता येतं.
त्यानंतरचं 9वं जीवन कौशल्य आहे भावनांचे समायोजन. विद्यार्थ्यांच्या भावनांचे समायोजन करण्यास त्यांना सक्षम बनविणे हे या ठिकाणी एक महत्त्वाचं कौशल्य आहे. कारण विद्यार्थ्याला स्वतःच्या तसेच दुसऱ्या व्यक्तीच्या भावना जाणून घेता आल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे त्या भावनांच्या स्वतःच्या वर्तनावर होणारा परिणामसुद्धा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार भावनांचे नियंत्रण किंवा व्यवस्थापन त्याला करता आले पाहिजे. मग अशा पद्धतीने भावनांचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली तर आपोआपच काय होणार आहे, भावनांचं समायोजन करण्यास विद्यार्थी सक्षम बनणार आहे. आणि हेच या ठिकाणी जीवन कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांना सक्षम बनवायचं आहे. आणि त्यानंतरचं सगळ्यात शेवटचं 10वं जीवन कौशल्य ते म्हणजे ताणतणावांचे समायोजन. विद्यार्थ्यांना ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम बनविणे म्हणजेच काय, तर विद्यार्थ्याला स्वतःवरील ताणतणावांच्या कारणांचा शोध घेता आला पाहिजे. तसेच ताणतणावांच्या जे काही स्वतःच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर होणारा जो परिणाम आहे तो लक्षात घेऊन त्याचे व्यवस्थापन त्याला करता आले पाहिजे. हे जर केलं तर निश्चितच तो ताणतणाव व्यवस्थापन करू शकेल आणि निश्चितच हे जीवन कौशल्य त्यांच्यामध्ये रुजण्यास मदत होईल. अशा पद्धतीने हे 10 जीवन कौशल्य आपण पाहिली, त्याची स्पष्टीकरणे पाहिली. मग जीवन कौशल्यासाठीच्या शिक्षणाची गरज का बरं निर्माण झालेली आहे हे सुद्धा कुठेतरी प्रश्न आपल्याला निर्माण होतो की का बरं जीवन कौशल्य शिक्षणाची गरज निर्माण झालेली आहे. तर आज आपण पाहतो की विभक्त कुटुंब पद्धती वाढत चाललेली आहे. त्यामुळे काय होतं तर आईवडील दोघेही कामानिमित्ताने घराबाहेर जात आहेत आणि त्यामुळे मुलांमध्ये वाढत जाणारा जो काही एकाकीपणा आहे, एकलकोंडेपणा आहे, त्यांचा पालकांशी आणि मुलांशी होणारा जो काही कमी प्रमाणातला सुसंवाद आहे तो सुसंवाद आज पाहतोय आपण की आजी आजोबा कुटुंबात कमी होत असल्यामुळे विभक्त कुटुंबामुळे मुलांच्या सामाजिकरणामध्ये राहणारे जे काही उणिवा आहेत त्या दूर करण्यासाठी आज निश्चितच जीवन कौशल्य काळाची गरज बनलेली आहे. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत जाणारी जी हिंसक प्रवृत्ती आणि बालगुन्हेगारी जर तुम्हाला कमी करायची असेल ना तर निश्चितच जीवन कौशल्य गरजेचंच आहे. त्याचबरोबर परीक्षेतील ताणतणाव, विद्यार्थ्यांमध्ये वाढत जाणाऱ्या आत्महत्या ह्या जर थांबवायच्या असतील तर आपल्याला जीवन कौशल्य अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणे गरजेचेच आहे. त्याचबरोबर जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक असणारे प्रभावी संप्रेषण कौशल्य विकसित करण्यासाठी सुद्धा आपल्याला जीवन कौशल्य अभ्यासक्रमामध्ये असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वाढत जाणाऱ्या व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि मुलांमधील कुमारी मातांचे जे काही मुलीमध्ये जे काही कुमारी माताचे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी, शालेय विद्यार्थ्यांना एड्स HIV संदर्भामध्ये शास्त्रीय माहिती देण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा विकास करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सांघिक सहकार्याची भावना वाढीस लावण्यासाठी ही जीवन कौशल्य अत्यंत गरजेची असलेली आपल्याला सांगता येतात. त्याचबरोबरीने विद्यार्थ्याला स्वतःची बलस्थाने, स्वतःच्या उणिवा, स्वतःच्या मर्यादा माहिती करून घेण्यासाठीच आपल्याला जीवन कौशल्य शिक्षणामध्ये आवश्यक असलेली गरजेची असलेली सांगता येतात. आता जीवन कौशल्याच्या शिक्षणामध्ये विविध घटकाची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असते. आता विविध घटक कोणते आहेत ते यामध्ये आपल्याला शिक्षक सांगता येतात, हो की नाही, पालक सांगता येतात, मित्र सांगता येतात. पण सगळ्यात महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहिजे आहे की एक शिक्षकाची जीवन कौशल्य शिक्षणामध्ये असलेली जी काही भूमिका आहे ती काय असणार आहे, म्हणजेच तुमची भूमिका काय असणार आहे. तर ती भूमिका आपण पाहणार आहोत की जीवन कौशल्यासाठीच्या शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका. तर शिक्षकाने विद्यार्थ्याचा मित्र झालं पाहिजे, शिक्षकाने विद्यार्थ्याचा मार्गदर्शक झालं पाहिजे, शिक्षकाने विद्यार्थ्याचा मदतनीस म्हणून जी काही भूमिका आहे ती भूमिका पार पाडली पाहिजे. कारण विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी लागणारे जे वातावरण निर्मिती आहे ती करण्यावर शिक्षकाचा भर असतो. शिक्षकाने स्वतःच्या विषयाचे अध्यापन करताना आशययुक्त म्हणजे आशयानुरूप विविध अध्यापन पद्धतीचा वापर करावा. स्वतःचे विषय अद्ययावत ज्ञान म्हणजे स्वतःच्या विषयाविषयीचे अद्ययावत ज्ञान मिळवून शिक्षणातील नवविचार प्रवाहांचा शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर वर्ग अध्यापनामध्ये विषयाचा आशय व जीवन कौशल्य यांचा समन्वय साधला पाहिजे. तज्ज्ञ, मार्गदर्शक आणि समुपदेशकांसाठी लागणारं जे कौशल्य आहे ते कौशल्य आत्मसात करावं
आणि वर्गातील समस्याप्रधान विद्यार्थ्यांना भावनिक आणि मानसिक आधार त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांची अभिरुची, त्यांची अभिवृत्ती लक्षात घेऊन त्याला व त्याच्या पालकांना योग्य मार्गदर्शन करणं हे सुद्धा शिक्षकाच्या भूमिकेमधील एक महत्त्वाचं कर्तव्य असलेलं आपल्याला सांगता येतं. जशी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे तशी शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या सुद्धा काही भूमिका आहेत. त्यांनीसुद्धा काय केलं पाहिजे तर विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा यासाठीची जी काही सोय आहे ही सोय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली पाहिजेत. वेगवेगळ्या अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यानं शाळेमध्ये आयोजित केले पाहिजेत. शाळेमधील विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन समुपदेशकाची नेमणूक करणं गरजेचं आहे. वर्गामध्ये 40पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये ह्यासुद्धा नियमांचं पालन त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपण पाहतो की एक वर्गामध्ये 80-80 विद्यार्थी बसतात. त्यावेळेस प्रत्येक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देणं कठीण जातं. म्हणून विद्यार्थी संख्येवर कुठेतरी वर्गाच्या विद्यार्थी संख्येवर कुठेतरी नियंत्रण ठेवावं आणि 40पेक्षा जास्त विद्यार्थी एका वर्गामध्ये नसतील याची खबरदारी घ्यावी. त्याचबरोबर शाळेमध्ये नियमितपणे पालक मेळाव्याचं आयोजन केलं तर पालकांना आपल्या पाल्याची जी काही शैक्षणिक प्रगती आहे ती प्रगती पाहण्यास सोपी जाईल. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक सहल असेल, गिर्यारोहण असेल, समाजसेवा शिबिरे असतील इत्यादीचे आयोजन त्या ठिकाणी केलं तर विद्यार्थ्यांना समाजाशी संपर्कात राहता येईल आणि समाजासाठी काहीतरी करता येईल. त्याचबरोबर शाळेत माजी विद्यार्थी मेळाव्याचं आयोजन केलं तर विद्यार्थ्यांना निश्चितच त्या माध्यमातून काय होईल प्रेरणा मिळेल आणि अशा पद्धतीची जी काही शाळा आणि संस्था आहेत त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी स्वतःची भूमिका पार पाडणं आवश्यक आहे. आता आणखी कोणाची भूमिका महत्त्वाची आहे तर पालकांची भूमिकासुद्धा या ठिकाणी महत्त्वाची आहे. फक्त शिक्षक आणि संस्था, शाळा आणि संस्थेची भूमिका आहे का तर नाही, पालकांना स्वतःची भूमिका या ठिकाणी पार पाडायची आहे. ती कोणती तर पालकांची नैसर्गिक अभिरुची, त्यांची अभिवृत्ती लक्षात घेऊन त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. पालकांनी पाल्याची अभिरुची पाहिली पाहिजे. नैसर्गिक अभिरुची काय आहे, त्याची अभिवृत्ती काय आहे आणि त्यानुसार त्याला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हे पालकाची जबाबदारी आहे. त्यानंतर पालकांनी स्वतःच्या अपेक्षांचे ओझे कधीही पाल्यावर लादू नये. आज आपण पाहतो की पालकांना वाटते की आपला मुलगा आपल्यासारखाच काय म्हणतात आपण जसं वकिलाला वाटतं आपला मुलगा वकील व्हावं, शिक्षकाला वाटतं आपला मुलगा शिक्षक व्हावं, डॉक्टरला वाटतं आपला मुलगा डॉक्टर व्हावं. म्हणजे अपेक्षांचं ओझं कुठेतरी पालक आपल्या पाल्यावर टाकत असतात. त्या ठिकाणी ते टाकू नये, ते लादू नये, जेणेकरून विद्यार्थ्याला स्वतःच्या कुवतीनुसार, स्वतःच्या अभिरुचीनुसार व्यवसायाची निवड करण्याचं स्वातंत्र्य असावं. त्याचबरोबर आपल्या पाल्याची तुलना इतरांशी करू नये. त्यानंतर कुटुंबातील वातावरण नेहमी आनंदी आणि तणावरहित कसे राहील हाही प्रयत्न पालकांना करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळेतील पालक मेळाव्यांना नियमितपणे उपस्थित राहणे आणि कुटुंबातील सामूहिक निर्णय प्रक्रियेमध्ये पाल्यांना समाविष्ट करून घेणे, पाल्याच्या शालेय मित्रमंडळींची माहिती घेणे या सगळ्या गोष्टी पालकांनी करणं गरजेचं आहे. ही पालकाची भूमिका आहे. ही भूमिका पालकांनी पार पाडली तर निश्चितच काय होणार आहे, आपोआपच जीवन कौशल्यासाठीची जी काही अभ्यासक्रमामध्ये केलेली जी काही बदल आहे किंवा अभ्यासक्रमामध्ये जी काही जीवन कौशल्य समाविष्ट केले आहेत त्यामध्ये ती जीवन कौशल्य रुजण्यास मदत होईल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे आजच्या घडीला आवश्यक असलेली प्रसार माध्यमं. या प्रसार माध्यमांची भूमिकासुद्धा जीवन कौशल्य शिक्षणामध्ये महत्त्वाची आहे. ती कशी तर पहा, शिक्षणामध्ये आपण पाहतो की शिक्षणाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे नियमितप्रमाणे प्रसारण करण्यात यावे. उदाहरणार्थ आपण पाहतो की बालचित्रवाणीसारखे कार्यक्रम असतील ते दूरदर्शनवर दाखवले जातात. तरंगसारखा कार्यक्रम असेल तो दूरदर्शनवर दाखवला जातो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना निश्चितच काय होणार आहे तर शिक्षणाशी संबंधित अभ्यासक्रम जर तुम्ही प्रसारमाध्यमातून प्रसारित केला तर विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान निश्चितच मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढीस लागेल असे कार्यक्रम त्या ठिकाणी करू नयेत आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला आणि विद्यार्थ्यांच्या निर्णयक्षमतेला चालना देणारे कार्यक्रम प्रसारित करण्यावर प्रसारमाध्यमांनी भर दिला पाहिजे. उदाहरणार्थ आता सायन्स ऑफ स्टुपिड क्यू और कैसे क्विज तसेच डिस्कवरी व नॅशनल जिओग्राफी चॅनल्स इत्यादी कार्यक्रम त्या ठिकाणी इत्यादी चॅनल्स त्या ठिकाणी असावेत. अशा प्रकारचे कार्यक्रम दूरदर्शनवर सादर केले जावेत की ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये निश्चितच काय होणार आहे भर पडणार आहे. थोडक्यात काय आपण पाहिले शिक्षकाची भूमिका, पालकाची भूमिका, शाळा संस्थांची भूमिका आणि सगळ्यात शेवटी पाहिलं आपण प्रसारमाध्यमांची जीवन कौशल्य शिक्षणामधील भूमिका.
म्हणजेच काय आपण पाहतो तर विविध क्षेत्रामध्ये विधायक कार्य करणाऱ्या यशस्वी झालेल्या व्यक्तीच्या मुलाखतीसुद्धा प्रसारित करायला हवे दूरदर्शनवर किंवा प्रसारमाध्यमातून. आता उदाहरणार्थ आपण पाहिले की आत्ता कार्यक्रम चालू आहे, मराठी करोडपती कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर ग्रेड भेद, आमची माती आमची माणसं, जे काही यशस्वी शेतकरी असतात त्यांच्या मुलाखती त्यामध्ये असतात. प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणारे बाबा आमटे असतील, कुष्ठरोगासाठी काम करणारे प्रकाश आमटे असतील, यांच्या मुलाखती आदिवासी विकासासाठी काम करणाऱ्या डॉक्टर राणी बंग असतील किंवा अभय बंग असतील, अशा वेगवेगळ्या प्रसिद्ध आणि कृतिशील व्यक्तींच्या मुलाखती आपण प्रसारित करणं आवश्यक आहे, ज्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे आणि आपोआपच जीवन कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजणार आहे. अशा पद्धतीनं जीवन कौशल्य हा जो घटक आहे, हा घटक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला आहे. धन्यवाद.